चला क्लास लाईव्ह चालू झालं आहे, सगळ्यांनी या. चला बाळांनो, लेक्चर चालू झाले आहे. TCS पॅटर्नचं तुमचं BMC साठी स्पेशल चालू केलेलं आपण. BMC TCS पॅटर्न आहे. ॲज इट इज क्वेश्चन तुमचे येणार आहेत, आलेले आहेत, येणार आहेत. हे जे क्वेश्चन सध्याला आहेत तलाठी आहेत, तलाठी 2023चे प्रश्न आहेत. कुठले आहेत? तलाठी 2023चे प्रश्न आहेत. असे प्रश्न आले होते तलाठी एक्झामला. 57 शिफ्ट झाले होते 57. आणि हे सिक्वन्स वाईज चालू आहे ॲज इट इज. देर इज नो चेंजेस. म्हणजे सेम यांचं काय पॅटर्न फॉलो होतो. इडियम्स, फ्रेजेस, अँटो, सिनो यांचा हा सेम सिलेबस पॅटर्न फॉलो होतो. ओके. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ आणि व्हिडिओ इज क्लिअर गाईज? आहे का? नाही आहे? चला आजचा पहिला प्रश्न घेऊ आपण. वी विल नॉट वेस्ट अवर टाइम. विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट द क्वेश्चन. चला ओके. अच्छा येस मॅम, ऑल क्लिअर. कल्याणी मॅडम, चला आलात का तुम्ही? चला आजचा पहिला क्वेश्चन घ्या. बघा काय आहे. गो अंडर द नाईफ, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स. इडियम्सचा ॲप्रोप्रिएट मिनिंग घ्यायचा आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की गो अंडर द नाईफ म्हणजे काय? एक फ्रेज आहे. काय? गो अंडर द नाईफ एक फ्रेज आहे. त्याचा अर्थ काय होतो? गुड नून प्रणाली मॅम. चला गुड आफ्टरनून एव्हरीबॉडी. गो अंडर द नाईफ म्हणजे काय? काय त्याचा अर्थ? टू बी अन अ डेंजर सिच्युएशन म्हणजे धोक्यात काय असणे? धोक्यात असणे. टू बी हेल्ड अ होस्टेज. होस्टेज म्हणजे काय असतं? जो आपण लाईक टार्गेट. बघा होस्टेजेस आतंकवादी धरून ठेवतात आणि डिमांड करतात की तुम्ही यांना रिलीज करा. दिस सॉरी सर, मी ॲडमिट आहे, टायफॉईड झाला आहे, त्यामुळे मी इतक्या दिवस क्लासला नाही आले सध्याही. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम. कल्याणी मॅडम, टेक केअर. तुम्ही हॉस्पिटलमधून क्लास करताय, खूप भारी वाटलं. तुम्ही ॲडमिट असून सुद्धा क्लास करताय म्हणजे आमची मेहनत फळाला येते. थँक्यू मॅम. आणि टेक केअर. बिंदास. सॉरी, काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. एवढंच बोलू तुम्हाला. आता बघा, टू बी हेल्ड होस्टेज, टू बी स्टॅब म्हणजे काय? चाकू खुसपणे म्हणत नाही का आपण? लाईक दिस का? टू हॅव अन सर्जरी. बघा गो अंडर द नाईफ म्हणजे काय? कायचा अर्थ काय येणार आहे? एव्हरीबॉडी सांगा पटापट. टू गो. बघा गो अंडर द नाईफ म्हणजे काय? टू हॅव अ सर्जरी, ऑपरेशन. बघा ऑपरेशन, ऑपरेशन होणे. काय होणे? शस्त्रक्रिया होणे. ऑपरेशन काय होतं? शस्त्रक्रिया होणे. शस्त्रक्रिया होणे. गो अंडर द नाईफ म्हणजे काय? ऑपरेशन होणे. काय होणे? ऑपरेशन होणे. ओके, समजलं? ओके, ही वॉज करेक्ट आहे मॅडम. येस, और ऑपरेशन. नेक्स्ट या काय? ऍक्टिव्हाइज कोणतं आहे? हा पॅसिवाइज घ्यायचं. पॅसिवाइज. बघा पॅसिवाइज घ्यायचं. ऍक्टिव्हाइज टू पॅसिवाइज. TCS पॅटर्न जर तुम्ही बघितला असेल तर याच्यामध्ये ऍक्टिव्हाइज, पॅसिवाइज, क्वेश्चन टॅग, अँटोनिम्स, सिनोनिम्स, आर्टिकल, प्रिपोजिशन, बस एवढे. जास्त येत नाही. हा पॅटर्न एवढा काही टफ नाहीये. दिस नॉट द टफ पॅटर्न. बघा काय? मनीष हिट द मंकी विथ स्टोन म्हणजे काय? मनीषने काय? हिट म्हणजे काय? मारणे पण होतं, धडकणे पण होतं. बरं का? हिटचा फॉर्म बघा, हिट असा एक वर्ब आहे. याचा V2, V3, V4 हे सेम येतात. आणि मी वर्ब्स तुम्हाला PDF शेअर केलेली आपल्या टेलिग्राम ग्रुपला की असे वर्ब्स आहेत. त्याचा V1, V2, V3 सेम आहेत किंवा V1, V2, V3, V4 असं सेम आहेत. हिटचा हिटेड फॉर्म होत नाही. मग काय? मनीष हिट द मंकी विथ काय? स्टोन म्हणजे काय केलं? मनीषने माकडाला दगडाने मारले. आता बघा हा काय? सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणता? सिंपल पास्ट टेन्स आहे. मग जर कुठलाही टेन्स सिंपल मध्ये जातो, कंटिन्युअस मध्ये जातो, सब्जेक्ट जातो, ऑब्जेक्ट जातो. मग आता काय येणार मला सांगा तुम्ही? काय? ऍक्टिव्हाइजचा पॅसिवाइज आहे ना, राईट आहे. मग काय येणार आहे?
व्हेरी गुड प्रणाली मॅम. मग काय येणार आहे, कारण की काय आहे इथं दिलेलं आहे द मंकी. काय आहे, द मंकी. द मंकी, द मंकी, द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष. करेक्ट आहे. कारण आन्सर काय आपलं, द मंकी वॉज हिट हे येणार आहे, कारण की मनीष काय सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि काय द मंकी. द मंकी म्हणून काय येणार आहे की हे सेंटेन्स जे तुम्ही असेल सर हे काय सिंपल पास्ट टेन्स मध्ये, कशा सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. हिट, हिट असा एक वर्ब आहे, त्याचे चारही फॉर्म सेम आहेत. V1 V2 V3 आणि V5 पण सेम येतो. ओके, म्हणून काय येणार आहे, द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय स्टिक. सॉरी. ओके, आता पुढे या. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन अँड गिवन एज अ ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन अन एरर. म्हणजे असा एक डे दिलेला आहे त्यांनी जो एलो केलेला आहे. आय विल गिव्ह अ समंता द पॅकेट. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो. और वेल्स आय विल आस्क फिलिप्स टू आता टेकिंग इट फ्रॉम मी. जर त्यांनी मी एलो जर अंडरलाइन केलाय याच्यामध्ये आय विल गिव्ह बघा, आय विल गिव्ह समंता बघा. विल नंतर V1 हा करेक्ट पार्ट आहे. विल नंतर वर्बचा नेहमी पहिला फॉर्म येतो. आय विल गिव्ह समंता म्हणजे विल हा करेक्ट आहे. नंतर व्हेन आय सी हर जेव्हा मी तिला पाहिल. टुमॉरो और एल्स आय विल आस्क फिलिप्स टू टेकिंग इट फ्रॉम मी. कशामध्ये एरर आहे, एरर कशामध्ये, सी. ओके, संकेत जी. ओके, एरर कशामध्ये, इथं टू टेक. इथं काय पाहिजे, टू टेक घेऊन जाऊन घेत नाहीये. म्हणजे काय ते असं म्हणतंय की मी काय आय विल गिव्ह समंता द पॅकेट. हे पॅकेट मी समंताला देईल. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो और एल्स उद्या किंवा मी तिला पॉकेट देईल. और एल्स आय विल आस्क टू फिलिप म्हणजे मी फिलिपला विचारेल टू टेक घेऊन जा. येस, करेक्ट आहे. टेकिंग इट फ्रॉम मी. करेक्ट, टेक इट माझ्याकडून घेऊन जा. इथं टेकिंग नाही पाहिजे तर टेक पाहिजे. कल्याण मॅडम इथं टेकिंग नाही पाहिजे तर टेक पाहिजे. मी काय म्हणेल फिलिप्सला हे पॅकेट कोणाचं आहे, समंताचे. राईट. सो इथं काय पाहिजे, टेक इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर. मग इथं एरर कशामध्ये आहे, टेकिंग मध्ये, तरी टेक पाहिजे. मग एरर 3 मध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हर टीचिंग्स वर डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. याच्यामध्ये काय येणार आहे, व्हॉट वुड बी द करेक्ट आन्सर. हर टीचिंग वर डॅश आय ओपनर फॉर द स्टुडंट्स. अँड नो आर्टिकल बघा, AEIOU टेकिंग. यस, करेक्ट आहे. व्हेरी गुड आरुष कीप इट अप बच्चा, कीप इट अप. बघा, AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत. हे काय वॉवेल्स आहेत. बफरिंग होतंय, बफर्ड होतंय. लेट मी चेक दॅट. मे बी नेटवर्क इश्यू असेल. आता पण बफर होतंय, बफर होते. इट्स नाउ ऑल्सो बफरिंग. काय नाही बघा, AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत. काय वॉवेल्स आहेत. याच्यानंतर येणारा जो याच्या बघा, याच्या अगोदर काय आहे, याच्या AEIOU पण काय सिंग्युलर पाहिजे. कसा पाहिजे, आईज जर असतं तर नसतं आलं. आईज आय आहे, EYEI म्हणून काय नाही. येस, एन आय येतं. आता सेम बघा, ऍपल एन ऍपल येतं जेव्हा सिंग्युलर नॉन पाहिजे. APPLE ऍपल आणि APPLES ऍपल्स येत नाही. बघा, ए आणि एन याच्या समोर एक वचनी सामान नामा पाहिजे, त्याचं मोजता येणार पाहिजे ऍपल. याच्यामध्ये काय येणार आहे, एन ऍपल येईल तर नो आर्टिकल येत नाही. इथं द ऍपल्स येऊ शकतं. काय बघा, क्या आएगा. मग एन ऍपल सिंग्युलर असेल तर ऍपल्स येणार नाही. ओके, तर मग काय एन आयज ओपनर रूल आहे. लोक काय म्हणतात, मग काय येतात ऍपल्स. एन ऍपल्स येत नाही, एन ऍपल येतं. एन अँट येईल, मुंगी मुंग्यानी येणार. एन अँट येईल, एन अँट्स नाही येणार. ओके, हे येणार नाही. नंतर घ्या. आता काय, ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू इव्हॅल्युएटिंग देम. म्हणजे तू प्रॉपर बघा निरीक्षण केले. मोबाईल सायलेंट करू द्या. इव्हॅल्युएट केले तुम्ही. जर तुम्ही मोबाईल प्रॉपर इव्हॅल्युएट केले,
ही विल पिक अप द पेपर वन्स यू इव्हॅल्युएट. निरीक्षण करणे सखोल इव्हॅल्युएटिंग डॅश डॅश. काय नाही रे, आवाज कमी येतोय थोडा, आता स्टील आवाज कमी येतोय. माझा आवाज तर सगळ्यात मोठा आहे बाळा. प्रणाली, कल्याणी, काय येईल? ही विल पिक द पेपर वन्स यू, तुझे वन्स यू फिनिश, येस, वन्स यू फिनिश या यू फिनिश. बघा फ्युचर म्हणलंय ना, फ्युचर म्हणलंय. ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू फिनिश. तू काय केलं? वन्स यू फिनिश, एकदा तू काम पूर्ण केले की तो घेऊन जाईल. काय येणार आहे? येस, फिनिश येणार आहे. पूर्ण करेल, घेऊन जाईल. असं कसं होईल? तुझं काम पूर्ण झाल्यानंतर तू पेपर घेऊन जाईल. वन्स यू काय? वन्स यू फिनिश इव्हॅल्युएटिंग देम. ओके, सो आन्सर वुड बी फिनिश. नेक्स्ट घ्या. आता काय पंक्च्युएशन ऑल दॅट आहे, पंक्च्युएशन वगैरे आहेत. हा टॉपिक पंक्च्युएशन येतो बरं का TCS ला. पंक्च्युएशन हा पण टॉपिक येतो बघा. लो मॉइश्चरायझर मोझरेला कॅन हॅव अ लॉंग shelf life, stronger flavor and easier melting, while fresh creamy variant must be consumed within the first couple of days production. करेक्ट है. क्या आएगा आंसर? लेट मी साइलेंट माय मोबाइल. ओके, आंसर क्या आएगा गाइज? पंक्चुएशन. लो मॉइश्चरायझर डॅश. काय होतं बघा, पंक्चुएशन प्रॉपर आले पाहिजे. फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी, जे पण त्या हिशोबाने आलं पाहिजे. याच्यामध्ये काय आलं पाहिजे? लो मॉइश्चरायझर बघा. कॅन आता इथे दिलेलं आहे बघा, लाईव्ह नंतर बघा इथे दिलेलं आहे लो मॉइश्चरायझर. याच्यामध्ये काय पाहिजे? ही डॅश पाहिजे, लो मॉइश्चरायझर. करेक्ट आहे. नो साईडला वा. ओके प्रणाली, मी साईडला आलो बघा. जेव्हा दोन शब्द आपल्याला एकमेकांना जोडून सांगायचे असतात त्यावेळेस आपण ही असं पण चिन्ह वापरतो ना. क्लिअर दिसत पण, क्लिअर दिसत पण आहे पण प्रश्न. ओके चला, क्या आएगा? हो का साईडला झालोय. आता येऊ का समोर? प्रणाली पिल्लारे मॅम, चलो. करेक्ट, कारण की लो मॉइश्चरायझर या. ओके, आता बघा लो मॉइश्चरायझर हे काय जॉईंट वर्ड सांगितलं त्यांनी. मग याच्यामध्ये वर्ड विकत त्याला आलं, कोलन आलं पाहिजे. कोलन, इट्स कॉल्ड कोलन. कोलन आलं पाहिजे. आता कोणत्या ठिकाणी बघा इथं पण कोलन आलेलं आहे बघा, इथं पण आलेलं आहे बघा. आता इथं कोलन नाही, मग हे कटलं आपलं, हे कटलं बघा. आता काय मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ. बघा लाईफ नंतर बघा त्यांनी काय आपलं कॉमा पाहिजे. कॉमा इथं आहे, इथं कॉमा आहे, इथं पण कॉमा आहे. स्ट्रॉंगर फ्लेवर अँड इझियर मेल्टिंग. बघा मेल्टिंग नंतर सुद्धा कॉमा पाहिजे. इथं पण कॉमा आहे, इथं पण कॉमा आहे. while fresh creamy variant must be consumed within the first couple of days dash dash. बघा कंझ्युम नंतर नाही पाहिजे, कारण की सेंटेन्स कंटिन्यू बोलतोय. काय बोलताय? सेंटेन्स कंटिन्यू बोलतोय, म्हणजे कंझ्युम नंतर नाही पाहिजे. पॉज घेत नाहीये, कंटिन्यू येत आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आपलं पहिलं आन्सर काय देणार आहे? करेक्ट येणार आहे. फर्स्ट आन्सर काय येणार आपलं? करेक्ट येणार आहे. कंझ्युम बघा, कंझ्युम नंतर नाही, मस्ट बी कंझ्युम, व्हायला पाहिजे, खायला पाहिजे. ओके, मग याचा करेक्ट आन्सर काय आहे? घेणार आहे मी. पंक्च्युएशनचा पण टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला, हे पण विचारतात. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर काय आहे? फर्स्ट बघा, टू गेट अ टो होल्ड. बघा टो होल्ड म्हणजे काय? अंगठ्यावरती येणे किंवा द्या डॅश डॅश. ही इडियम्स अँड फ्रेजेस बघा, गिवन इडियम्स आहेत. Select the most appropriate meaning of the given idioms. To get to hold, tie hold, घे पटापट. काय आहे? To get stuck in difficult situation, problem मध्ये अडकले. To obtain a stable position from which one can progress in a particular industry or area. To get promoted through a hard work. Now to get a control of difficult situation easily. Now वाटलंस मला, वाटलंस. No, to get to hold म्हणजे काय? Okay, you are doing mistakes guys. No संकेत.
म्हणजे बघा पकड मिळवणे. येस प्रणाली, व्हेरी गुड. डिफिकल्ट थ्रू, नो नो, हार्डवर्क येत नाहीये. काय असतं बघा पकड मिळवणे, आपण म्हणतो ना टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन्स. काय पकड मिळवणे, काय आपलं पकड, आपण म्हणतो पकड घेतली त्याने एखादं असं मजबूत वगैरे, पकड मिळवणे, मिळवणे. आता काय येतं याचा आन्सर, टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. याला IMP करा बरं का, हे लोकांना कळत नाही. टू गेट टो होल्ड म्हणजे काय, पकड मिळवणे. ओके, लाईक बघा शाहरुख खान हॅव गॉट अ टोय होल्ड इन इंडस्ट्री. बघा शाहरुख खान हॅव गॉट अ टोय होल्ड इन इंडस्ट्री. ओके, म्हणजे असं म्हणू शकतो पकड मिळवणे. बघा काय क्वेश्चन टॅग आहे, क्वेश्चन टॅग आहे. somebody told you about the incident. somebody told you about the incident. आपण काय करतो, सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करतो क्वेश्चन टॅग मध्ये, राईट. मग काय हॅव हॅज ते पण होऊ शकतो आपण, हॅव गॉट पण येतं, हॅज पण येतं. अरे हॅव गॉट, शाहरुख खानला पोझिशन मिळाली, हॅज गॉट पण होऊ शकतो. आता बघा somebody told you, पुढे काय येतं, somebody told you about the incident dash. कोणीतरी काय बी haven't they. ओके, निगेटिव्ह आला पाहिजे हा, सिंपल पास्ट मध्ये नाहीये. काय नाही राहा, तुला कोणीतरी सांगितलं सिंपल. येस बाळा, हॅज बोलताना यू कॅन से शाहरुख खान इज ग्रॅमॅटिकली ओके, हॅज ओके आहे, पण बोलताना फॉर एक्झाम्पल तू म्हणू शकतो की शाहरुख खान हॅव गॉट, बोलताना डज, इट्स हॅपन्स. ओके, पुढे काय येतं, somebody told you about the incident, haven't they. तुला ऍक्सिडेंट बद्दल कोणतरी सांगितलंय, तुला सांगितलं आहे का, आपण म्हणतो ना नाही नाही, somebody म्हणजे कोणीतरी, कोणीतरी, somebody कल्याणी कोणीतरी, आणि एव्हरीबडी म्हणजे काय, येस एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण. नो नो नो, अरे बाळा डिंट दे येईल का, somebody told you. क्वेश्चन टॅग काय येतं आपलं, क्वेश्चन टॅग काय येतं, डिंट दे येईल, somebody told you. ओके, पर नाही करेक्ट आहे, हॅव टोल्ड नाही इथं, करेक्ट आहे, करेक्ट आहे. इथं हॅव टोल्ड आलं असतं तर हॅवंट आलं असतं, पण काय सिंपल पास्ट टेन्स आहे, काय सिंपल पास्ट टेन्स आहे. मग ओके, somebody told you, ओके V2 प्लस अबाउट द इन्सिडेंट. somebody didn't they, करेक्ट आहे, काय येणार आहे, didn't they येणार आहे, didn't they येईल, कारण की सेंटेन्स कशामध्ये आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. जर हॅव असतं तर हॅवंट दे आलं असतं, बरोबर आहे. मग काय didn't they, didn't they, करेक्ट आहे. काय येतं, येस. पुढे घ्या, आय एम गोइंग, ओके एरर आहे का, आय एम गोइंग ऍट 24th of July. मी 24 जुलैला जात आहे, एरर कशामध्ये, येस पास्ट मध्ये ना. बघा आय एम गोइंग ऍट 24th. बघा जेव्हा तुम्ही डेज किंवा डेट्स वापरता त्या समोर नेहमी काय येतो, कोणता प्रिपोजिशन येतो, येस. याचं करेक्शन सांगायचं आपल्याला, त्याने काय म्हटलं, रेक्टिफाईज करायचं म्हणजे करेक्शन करायचं. जेव्हा तुम्ही डेज किंवा डेट्स वापरतात त्या अगोदर बघा ऑन मंडे, ऑन संडे, ऑन ट्यूजडे, ऑन थर्सडे, ऑन 10th of September, ऑन 10th September. मग याच्यामध्ये काय येतं, इथं ऍट नाही आलं पाहिजे, इथं ऍट नाही आलं पाहिजे, इथं ऍट नाही आलं पाहिजे, इथं ऑन यायला पाहिजे. ऍटचा वापर आपण एक्झॅक्ट टाइम साठी, स्मॉल लोकेशन साठी वापरतो. ओके, म्हणजे काय पाहिजे, आय एम गोइंग ऑन 24th of July. मी 24 जुलैला जात आहे. पुढे घ्या, ओके थर्ड गिवन एरर आहे, मेन अंडरलाइन, दिस इज आय शॅल हॅव. बघा हॅज, हॅव आणि हॅड जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस वर्बचं काय येतो, V3 येतो. आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. करेक्ट आहे. मग इथे आय शॅल हॅव
गॉन पाहिजे. काय पाहिजे? गोचे फॉर्म आहे गो, वेंट. बघा हे फॉर्म काय बघा, हा वेंट कसला फॉर्म आहे? सेकंड फॉर्म आहे गोचा. बघा गो म्हणजे काय? जाणे. गो, वेंट, गॉन. गो, वेंट, गॉन. काय? गो, वेंट, गॉन. मग हॅव गॉन तो आपण हॅज हॅव हॅड नंतर V3 येतो. हा काय V2 आहे म्हणून इथे कट करायचं बाहेर. आय शॅल हॅव गॉन जायला पाहिजे होतं. नेक्स्ट या. ओके असं आहे, 2 words आर अंडरलाइन. बघा 11 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 words आर अंडरलाइन, वन ऑफ देम इज इनकरेक्ट. त्या दोघांपैकी एक इनकरेक्ट आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्टली वर्ड. म्हणजे दोघीपैकी एखादी कोणती स्पेलिंग करेक्ट दिली, कोणाची स्पेलिंग करेक्ट आहे? शॅल हॅव हा वापरू शकतो आपण. शॅल हॅव बघा मॉडेल ऑक्झिलरीज. त्याला बघा मॉडेल ऑक्झिलरीज, मॉडेल ऑफ वर्ब्स. शॅल हॅव मी करू शकलो असतो. बघा आय शॅल हॅव गॉन टू बेड. बघा मी जायला पाहिजे होतं. आय शॅल हॅव. बघा शॅल हॅव नंतर जर वापरलं यू मस्ट हॅव. बघा यू मस्ट हॅव कॉल्ड मी. यू शुड हॅव टोल्ड मी. तुम्हाला सांगायला होतं शी वुड हॅव डन दॅट वर्क. बघा जर तुम्ही मॉडेल वर्ब्स होतात पण त्यानंतर बघा मस्ट हॅव. बघा आय मस्ट हॅव. बघा आय मस्ट हॅव कॉल्ड यू. मी तुला कॉल करायला पाहिजे होता. मी तुला कॉल करायला पाहिजे होता. ओके प्रणाली. आरुष मस्ट हॅव आलं ना. जर ऑक्झिलरीज म्हणून जर आलं तर काय पाहिजे? वी आय मस्ट गो. आलं का? जर हॅव आलं त्यानंतर V3 येतो. ओके. द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बाय द कन्स्ट्रक्शन वर्क इन द नेबरहुड इज अ लॉट. गॉट इट? गेट इट नाही आरुष? आता गॉट इट समजलं. गेट इट समजते. इट हॅपन्स. ओके. काय याच्यामध्ये काय येईल? म्हणजे दोघीपैकी स्पेलिंग कोणती करेक्ट आहे? 3 4 3 4 3 4 3 4. इनकन्व्हिनियन्स काय आहे? स्पेलिंग कुठली आहे? सर डॉक्टर एखादी मेडिसिन घेण्यास मनाई करत असेल तर प्रिस्क्रिप्शन देईल की ओके प्रिस्क्रिप्शन देईल की प्रोहिबिटेड? नो. आता बघा प्रोहिबिट म्हणजे मनाई आहे आणि तुम्ही काय म्हणता? प्रिस्क्रिप्शन आणि प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं काय? ते प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांची जी तुम्ही म्हणताय ना कल्याण मॅडम, नो डॉक्टर लिहितात प्रिस्क्रिप्शन. आणि प्रोहिबिटेड म्हणजे काय? मनाई करणे. अरे काय येतं? चला पुढे काय येतं? काय स्पेलिंग कुठली आहे? इनकन्व्हिनियन्स का नेबरहुड? बरोबर. बघा आवाज क्लिअर नाही आहे. लेट मी चेक. आता क्लिअर आहे का आवाज? काय होतंय याला? आवाज क्लिअर आहे का आता बाळांनो? बघा आता आवाज आता क्लिअर आहे का? नेबरहुड आहे का इनकन्व्हिनियन्स आहे? इनकन्व्हिनियन्स बाळांनो, इनकन्व्हिनियन्स इथं काय येतो? पहिला आय येतो. येस. काय असतं उत्तर? नेबरहुड. NE काय येतं? नेबरहुड येतं का कन्व्हिनियन्स? कोणतं येतं? नेबरहुड. हे करेक्ट आहे का? हे कोणतं करेक्ट आहे? मग आपला ऑप्शन काय येतं? ओके आता क्लिअर आहे. ओके सर खराब नाही. माईक आहे. ब्लूटूथने आपलं माईक आहे. माईक आहे प्रणाली. ब्लूटूथ नाही आहे. मग कोणता आहे ऑप्शन? नेबरहुडची कोणती स्पेलिंग करेक्ट आहे? कोणती? मग इथलं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे त्याला? 1 2 3 4 कोणतं आहे? ओके माझे ब्लूटूथ. ओके तुमचं का? तेच म्हटलं ब्लूटूथ नाही आहे. मग कोणता ऑप्शन याला? कोणता आहे नेबरहुडला? ओके इनकन्व्हिनियन्स. काय? इनकन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स नाही, कन्व्हिनियन्स आलं पाहिजे. येस. मग त्यांनी काय म्हटलं आपल्याला? करेक्ट काय आहे? त्यांनी बघा प्रश्न काय आहे? आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. बघा करेक्ट स्पेलिंग. बघा हे वाटा करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट फॉर्म ऑफ ऑप्शन. बघा हे वाचा करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड. इनकरेक्ट वर्ड ऑफ द जे दिलेलं आहे याच्यापैकी कोणत्याची स्पेलिंग करेक्ट आहे? इन्स्ट्रक्शन वाचा. त्यांनी म्हटलं हे दोन्ही बाय चुकीचे दिलेले आहे. काय? दोन्ही पण चुकीचे दिले, पण याच्यापैकी दोघीपैकी एकाची स्पेलिंग राईट दिलेली आहे. कुठल्याची राईट आहे?
नाही नाही नाही, प्रिस्क्रिप्शन म्हणजे कल्याणी मॅडम. येस, कोणतं आहे? कोणतं आहे? इनकन्व्हिनियन्स आहे ना. येस, म्हणजे कधीही काय करायचं तुम्हाला, त्यांनी काय म्हटलं बघा, काय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड. इन्स्ट्रक्शन असं झालं बाळांनो. Select the most appropriate, fill in the blanks. You dash have not wasted any time. Uncertain, certainty का certainly. तू काही जास्त वेळ घालवला नाहीये. येस, 3 करेक्ट आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 12 नंबरचा. You dash have not wasted any time. Uncertain, अनिश्चित, certainly. आपण तो कोणता येणार आहे? येस, व्हेरी गुड, certainly. तू काही सर्टन नाही, सर्टनली. यू सर्टनली हॅव नॉट, तू जास्त वेळ घालवलेला नाहीये. ओके, चला हे तलाठी क्वेश्चन बघा. तलाठी क्वेश्चन 2023 चे बघा. ही मेड अन एंडेवर, बघा एंडेवर, इंडूवेअर नाही, एंडेवर याचा उच्चार बघा. एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. एंडेवर याचा उच्चार काय? एंडेवर. ही मेड अन एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. बघा म्हणजे काहीतरी शिकण्याचा बघा त्यांनी प्रयत्न केला. बघा ही मेड, बघा एंडेवर म्हणजे काय? प्रयत्न करणे. एंडेवर म्हणजे काय? प्रयत्न करणे, कोशिश करणे. टू लर्न अ न्यू लँग्वेज. फर्स्ट आहे निग्लेक्ट, बघा नाकारणे, फीट. हाल्ट म्हणजे काय? अडथळा. आणि अटेम्प्ट म्हणजे काय? प्रयत्न करणे. बघा काय होतं बघा, फीट म्हणजे काय? सोडून देणे. आणि निग्लेक्ट म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणे आलं. आणि हार्ट म्हणजे काय? अडथळा, प्रॉब्लेम. आणि अटे म्हणजे काय? प्रयत्न करणे, मग काय येणार आहे याचा? काय सिनोनिम्स आहे. परफेक्ट काय येणार आहे? येस, अटेम्प्ट. एंडेवर याचा उच्चार काय? एंडेवर. येस, करेक्ट. बघा पुढे पुन्हा ऐका. आता पुन्हा ऐका, हा सेम क्वेश्चन आहे. स्पेलिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द 4 वर्ड अंडरलाइन. बघा 4 वर्ड काय आहेत? अंडरलाइन केलेले वर्ड्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. काय चुकीने केलेले आहे? आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड. आता या 4 पैकी रेस्टॉरंट, मेंटेनन्स, कन्व्हिनियंट काय डेस्टिनेशन काय तर कोणतं आहे? व्हेरी गुड, कन्व्हिनियंट. काय पाहिजे? ओके, व्हेरी गुड. पोर हुशार यार. मग करेक्ट स्पेलिंग काय येणार? प्रणाली सुबोध, व्हॉट वुड बी द करेक्ट स्पेलिंग? व्हॉट विल बी द करेक्ट स्पेलिंग? काय जर चुकी स्पेलिंग कन्व्हिनियंटची, काय याची कन्व्हिनियंटची. मग स्पेलिंग काय? राईट स्पेलिंग काय? इनकरेक्टली स्पेल वर्ड. आरुष, व्हॉट इज स्पेलिंग ऑफ येस? CONVE. ओके, करेक्ट. रिप्लेस बाय E. परफेक्ट. येस, कन्व्हिनियंट म्हणजे काय? तुमच्या सोयीने. कन्व्हिनियंट म्हणजे काय? तुमच्या सोयीने. आता बघा हे जे क्वेश्चन मार्क आहे, आता इथे क्वेश्चन मार्क आहे. आता एक पंक्च्युएशन हे घ्यायचं आहे. आता याला क्वेश्चन टॅग म्हणतात. ह्या 2 टिंबांना कोल म्हणतात, एक्सप्लेनेशन मार्क म्हणतात आणि पिरियड म्हणतात. आता बघा, कुड यू प्लीज पास मी. ओके, तू मला मीठ. सॉल्ट म्हणजे काय? पास म्हणजे तुम्हाला देऊ शकतो का? पास. कुड यू प्लीज पास मी. बघा कुडचं कनेक्शन बघा, V1 आलं का आरुष? यस. कुड यू डू दिस, आप ये कर सकते हो क्या? कुड यू टेल मी द ट्रूथ, आप मुझे ट्रूथ बता सकते हो? कुड यू डू दिस फॉर मी, क्या आप मेरे लिए कर सकते हो? यस. सो क्या आएगा? क्वेश्चन है ये, दैट इज क्वेश्चन मार्क. ओके, चलो. कुड यू गो देयर, आप वहां जा सकते हो. नेक्स्ट या पैसिव वॉइस घ्यायचं आहे. ओके, पैसिव वॉइस घ्यायचं, ऍक्टिव्ह वॉइस, पैसिव वॉइस. TCS ला मोजकेच टॉपिक बघा. प्रिपोजिशन, कंजंक्शन, आर्टिकल्स, स्पेलिंग एरर, इडियम्स, फ्रेजेस, अँटोसिनो, हे मोजकेच टॉपिक आहे, तुम्ही बघितले असतील. हे TCS चे क्वेश्चन आहेत. तलाठी 2023 चे प्रश्न आहेत. तलाठी 2023 चे प्रश्न आहेत. 2023 तलाठी. As it is, question will come. Okay, Ram sir is calling me. पुढे घ्या. ओके सर.
someone scattered flowers on the floor. काय स्कॅटर लागा बघा काय आहे V2 आलं सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येईल आरुष यामध्ये एक पण राईट नाहीये बाळा याच्यामध्ये काय टाकले बघितला समवन कोणीतरी आता बघा एक पण काय असतं काय काही इनडायरेक्टली पण असतात ऍक्टिव्ह व्हायचे पॅसिव्ह व्हायचे ते रूल बघायचे आपल्याला बाळा आपल्याला रूल पण बघायचे आहेत मग जेव्हा आता समज सब्जेक्टच नाही ना कोणतरी समवन कोणीतरी सब्जेक्ट म्हटलं त्यांनी याचा रूल आहे बघा याचा काय ऍक्टिव्ह व्हायचा पॅसिव्ह व्हायचा करताना याचे रूल बऱ्यापैकी आहेत की ज्या ठिकाणी सब्जेक्टचा उल्लेख कोणीतरी म्हटलं तर स्कॅटर आता माहितीच नाही आपल्याला आता बघा याच्यामधला काय आहे द फ्लोर काय आपला द फ्लोर काय ऑब्जेक्ट आहे आलं का द फ्लोर घ्या आता बघा द फ्लोर तुम्ही म्हटलं असं येस नो आरुष जर आपण गेलो ना कारण याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेच नाहीये हे सेंटेन्स द बघा समवन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द बघा द फ्लोर बघा आता द फ्लोर म्हणजे काय मजला द फ्लोर आता काय येतं टाकला येस व्हेरी गुड हु इज देअर रवींद्र इज करेक्ट ज्यावेळेस तुम्ही नसतं ना तर सिंपलचा कंटिन्युअस मध्ये जाऊन तो आपण इज लावतो आलं आणि तुझ्या रूलच्या हिशोबाने पण गेलं आलं का तर काय येतं द फ्लॉवर इज स्कॅटर्ड याचा रूल आहे करेक्ट आहे नो त्याचा बाळाच्या मध्ये सब्जेक्टच क्लिअर नाही ना आता बघा आता पण आरुष कॉल्ड मी बघा आरुष कॉल्ड मी yesterday बघा yesterday असं लाईक दिस तर काय येतं द फ्लोर इज स्कॅटर्ड विथ द फ्लॉवर्स फ्लॉवर इज ऑब्जेक्ट therefore to it were I do understand बच्चा but what the saying द आता वर काय येणार नाही आपण इथे काय म्हणतोय बघ सगळे बघ फ्लोर इथं वर नाही येणार बघ फ्लोर बघा हे काय आहे फ्लॉवरचा कनेक्शन इथं काय होतं सगळे ऑब्जेक्ट जातो बघ इथं काय जर म्हटलं आपण जर इथं आपण हा ऑब्जेक्ट घेतला तर द फ्लोर मग फ्लोर साठी काय येणार आहे इज येणार आहे ना फ्लोर साठी काय येणार आहे फ्लोवर्स जर असतं तर वर आलं असतं तुझं म्हणतोय ना ते कन्सेप्ट ती आय वुड हॅव अंडरस्टँड म्हणून काय द फ्लोर इज स्कॅटर्ड विथ याचे रूल्स आहेत हा टॉपिक मध्ये तुम्हाला शिकवायचा आहे जेव्हा तुम्ही इंडिरेक्टली बोलताय की कोणीतरी मग आता कोणतरी माहित नाही आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्या इन्सॉलेंट म्हणजे काय सिनॉनिम्स घ्यायचा इन्सॉलेंट घ्या पटापट मी साइडला होतो इन्सॉलेंट घ्या इन्सॉलेंटचा आपण म्हणतो उद्धट आपण म्हणतो उद्धट किंवा चढेल असतो काय त्याला उद्धट किंवा चढेल म्हणतो आपण त्याला काय तो आता सेंट म्हणजे काय संत सेंट म्हणजे संत हंबल म्हणजे नम्र आणि आयडॉल म्हणजे काय मूर्ती काय आहे आयडॉल म्हणजे मूर्ती काय आहे मूर्ती आणि एम्पेरिटंटचा अर्थ पण काय होतो येस व्हेरी गुड काय इन्सॉल्वेन्सी ऍब्जेक्टिव्ह झाला इन्सॉलेंट म्हणजे काय एम्पेरिटंट म्हणजे काय त्याचा उद्धट झाला काय त्यांनी सिनॉनिम्स म्हणला येस उद्धट चढेल आपण तो चढेल आधी शी इज इन्सॉलेंट गर्ल बघा आपण तो शी इज इन्सॉलेंट गर्ल ती काय उद्धट मुलगी आहे शी इज इन्सॉलेंट गर्ल ओके नेक्स्ट घ्या स्केर्ड म्हणजे काय घाबरून जाणे स्केर्ड म्हणजे काय घाबरून जाणे सिनॉनिम्स आहे आता बघ कॉन्फिडंट म्हणजे काय भरोशाचा किंवा भरोशाचा आला आता कंपोज म्हणजे काय लादणे पॉडिफाईड म्हणजे काय येस नो स्केर्ड नाही बाळा कोणता म्हणतोय तू विच वन युअर सेइंग याचा सिनॉनिम्स आहे ना अरे कल्याणी यांचा सिनॉनिम्स आहे समानार्थी शब्द येईल ना हंबल म्हणजे काय नम्र समानार्थी बघा साईड ओके साईड देतोय
जो मागचा तुम्ही बोलताय ना त्या सिनोनिम्स आहे, त्याचं काय आहे सिनोनिम्स आहे. आता काय होतो बेफिकीर, बघा बेफिकीर म्हणतो आपण, बेफिकीर बेफिकीर म्हणतो आपण, तर काही फिकीर नाही बेफिकीर. आणि याचा काय येतो पर्टिफाईड. पर्टिफाईड म्हणजे काय येस घाबरून गेलेला, स्केअर्ड काय करेक्ट आहे. येस व्हेरी गुड ॲट ई लर्निंग. स्केअर्ड पर्टिफाईड. कंपोज म्हणजे काय लादणे. कॉन्फिडन्स त्याचा कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आहे लाईक दिस इंट्रेपिड बेफिकीर. ओके मग ऑप्शन काय आपलं पुढे घ्या. ही शुड बी टर्मिनेटेड. बघा ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज रिमार्क अबाउट हिज सुपेरियर. इथे सुपेरियर पाहिजे तर सिनियर पाहिजे होतं. आता बघा मी तुम्हाला आज एक कन्सेप्ट, ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॅश रिमार्क अबाउट हिज सुपेरियर या सिनियर. ओके ते सांगणार मी तुम्हाला. अब्युसिव्ह ओके ऍब्सोल्यूट ओके अनालिटिकल म्हणजे डीप मध्ये विश्लेषण करणे, बघा विश्लेषण करणे. ओके अब्युसिव्ह म्हणजे काय वाईट वागणूक, ऍब्सोल्यूट म्हणजे स्पष्टपणे आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फ्री मध्ये मिळणारा. तर याच्यामध्ये मला सांगा आता ठीक आहे आपण अब्युसिव्ह म्हणजे काय जो त्याचं वागणं होतं अब्युसिव्ह म्हणजे कसं अपमानास्पद डॅश इन्सल्टिंग करेक्ट आहे. आता मला सांगा अबाउट हिज सुपेरियर का सिनियर. आता काही काही लोकांना इथे चुकलंय. आता बघा येस करेक्ट आहे घृणास्पद. आरुष आता हे सुपेरियर चुकीचं आहे का बरोबर आहे का सिनियर पाहिजे होतं. वाटलंच आता बघा सिनियर. आता बघा आता मी मॅनेजर आहे. आता मॅनेजर कोण आहे मी आहे. मी 2010 पासून एका कंपनीमध्ये जॉब करतो आणि आरुष बघा आरुष काय झाला आरुष सेम कंपनीमध्ये जॉईन झालं 2015 मध्ये आला. मग आमच्यामध्ये काय येईल सिनियर येईल का सुपेरियर येईल. नो सांगतो मी तुम्हाला. मग आता मी याच्यापेक्षा बघा मी जॉईन केली बघा मी समजा मी जॉईन केलं हे 2010 मध्ये एक कंपनी समजा आम्ही टाटा कंपनी किंवा मोठी कंपनी जॉईन केली ऍपल वगैरे दोघांनी. तर मी 2010 मध्ये जॉईन केली आणि आरुष 2015 मध्ये. मग मी सिनियर आहे का सुपेरियर आहे काय कोण आहे सुपेरियर आहे. नो मॅन नो. मी त्याला सेम पोस्टला आहे एकच पोस्ट आहे आमची एकच पोस्ट आहे मॅनेजरच आहे मी मॅनेजर. समजा आम्ही एकच पोस्टला आहे तर काय येईल सातारा एक्सप्रेस काय येईल व्हॉट वुड बी द आन्सर. मी सिनियर येईल काय येईल सिनियर येईल. मी काय येईल सिनियर येईल. आता सुपेरियर बघा आता बघा एक कंपनीचा एमडी आहे आणि काय पिऊन आहे. एक कंपनीचा एमडी आहे आणि एक पिऊन आहे. मग हा त्याला सिनियर आहे का सुपेरियर आहे पोरांनो मला सांगा. हा त्याला सिनियर आहे का सुपेरियर आहे. म्हणजे इथं काय आहे त्याला काय आता यस सिनियर आहे क्या आहे का ही कन्सेप्ट आहे. इथे काय येईल अरे समजा फॉर एक्झाम्पल एक कंपनीचा एमडी आहे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि एक पिऊन आहे म्हणजे कलेक्ट आपण व्हॉट वी से चपराशी आहे बॉस आहे सुपेरियर येईल इथं. मग हा काय ना सुपेरियर आहे सिनियर नाही सुपेरियर पण आली. मग या सेंटेन्स मध्ये काय आहे बघा ही शुड बी टर्मिनेट बघा काय त्याला काढून टाकलं पाहिजे. काय त्याने काय केलं फ्रॉम द जॉब फॉर हिज काय रिमार्क काय आहे त्याने जे त्याच्या मोठ्या साहेबांबद्दल समजलं का याला सुपेरियर आहे
समजलं का? सुपेरियर म्हणजे चपराशी आणि बघा हा मालक, आपल्या भाषेमध्ये मालक आणि चपराशी, नोकर, मालक आणि नोकर, काय नोकर. मग हा सिनियर ज्युनियरचा कन्सेप्ट येईल का? नाही येणार ना. इथं हा सुपेरियर वरचा दर्जाचा आहे ना. समजलं का? येस नो. तुम्हाला मला बघा अजून एक सांगायचं आहे बघा. स्टेप ब्रदर, बघा स्टेप ब्रदर एक इंग्लिश मध्ये वर्ड आहे बघा खूप लोकांना. स्टेप ब्रदर आणि हाफ ब्रदर. हाफ ब्रदर ऐकून घ्या, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. जर तुम्हाला एक वर्ड दिसला स्टेप ब्रदर आणि हाफ ब्रदर, समजून घ्या. येस. आता बघा स्टेप ब्रदर आणि हाफ ब्रदर, तुम्ही कधी ऐकलं का हे वर्ड? मला तुम्हाला आज मी काहीतरी शिकवतो वेगळं, ते रोज काहीतरी वेगळं ना. स्टेप बघा, स्टेप ब्रदर, स्टेप ब्रदर आणि हाफ ब्रदर. हाफ. आता हाफ म्हणजे काय? लोक म्हणतील सर कमरेपासून वरती भाऊ आणि कमरेपासून खाली बहीण, का शंकर आणि पार्वती? नाही. आता ऐका. येस. स्टेप म्हणजे काय? सावत्र. ओके, सावत्र. आणि याला पण सावत्रच म्हणतात, याला पण सावत्रच म्हणतात. पण याच्या मागची कन्सेप्ट आहे बघा, स्टेप ब्रदर आणि हाफ ब्रदर, समजून घ्या. आता काय? एक बाप दोन आई. बघा हाफ काय यांचं बघा. आता डायग्राम सांगतो बघा. सैफ अली खान, काय सैफ अली खान, समजून घ्या. सैफ अली खान आहे, आलं का? सैफ अली खान आहे, समजून घ्या. ओके, हाफ गर्लफ्रेंड मूवी आहे. ओके, ऐकून घ्या. हाफ गर्लफ्रेंड म्हणजे काय? आपण ज्याच्यासोबत आपल्या मनातले थॉट विचार शेअर करू शकतो. हाफ म्हणजे वरून बाई खालून माणूस नाही, किंवा असं असं नाही. समजून घ्या. सैफ अली खानच्या दोन बायका आहे. कोण कोण आहे? अमृता सिंग, अमृता आणि काय करीना. काय आहे? अमृता आणि करीना. आता बघा ह्या दोन बायका आहे. आता करीनाचे दोन मुलं आहेत. कोण कोणते आहेत? यस, तैमूर आहे, तैमूर आहे आणि तो कोण आहे दुसरा? शहाजहा, काहीतरी मला काहीतरी शहाजहा वगैरे काहीतरी एक्सेट्रा. आणि हिचे दोन मुलं आहेत, ती सारा अली खान, सारा आणि इब्राहिम. काय? इब्राहिम, इब्राहिम, आलं का? इब्राहिम. आता मला सांगा ह्या केसेस मध्ये ह्या टिपू टुपू काही माहिती नाही का? जाऊ द्या, आपण जाऊ नका. आता बाप एक आहे का दोन आहे? ह्या केस मध्ये बाप एक आहे का दोन आहे? बाप एकच आहे ना, आणि माय किती? दोन आहे. मग हे काय झाले? स्टेप झाले. काय झाले? स्टेप झाले. सावत्र, स्टेप ब्रदर. काय आहे? स्टेप ब्रदर. हे वर्ड आहे बरं का. आणि सेम बघा. आता हा, आता बघा तुम्हाला सैफ अली खान माहिती आहे, आपला शाहिद कपूर. बघा शाहिद कपूर. आता पंकज कपूर आहे, पंकज कपूर, पंकज कपूर. शाहिद कपूरचा बाप. माझा बाप आहे शाहिद कपूरचा बाप. हा काही पण असतं ते एक्सेट्रा. बघा हे काय झालं? बाप एकच आहे. आता काय आहे? आता याचा मुलगा कोण आहे? याचा मुलगा कोण आहे? आता बघा पंकज कपूर, शाहिद कपूरचा बाप आहे. कोणाचा आहे? शाहिद कपूरचा बाप आहे. शाहिद कपूर, शाहिद कपूरचा बाप आहे पंकज कपूर. पंकज कपूर, पंकज, पंकज कपूर, पंकज कपूर. आता बघा शाहिद कपूर हा कोणाचा मुलगा? पंकजचा आणि निलिमा आझमीचा. कोणाचा? निलिमा आझमीचा. निलिमा आझमी, निलिमा आझमी, आझमी. ओके, काय आलं? निलिमा आझमी आहे. समजलं का पोरांनो? येस. पंकज कपूर. मग या पंकज कपूरचं आणि निलिमा आझमीचं झालं भांडण, झगडा, टॅव डिश. मग याने घेतला डिवोर्स. काय झाला? डायव्होर्स घेतला. घेतला का? डायव्होर्स घेतला. मग हिने काय केलं? याला सोडून दिलं. बघा यांचं अपत्य झालं. कोणी? शाहिद कपूर. कोणाचं? पंकजचं आणि कोणाचं? पंकज कपूरचं आणि निलिमा आझमीचं. मग निलिमा, आता बघा तुम्ही ते ईशान खट्टर ऐकलं का? ईशान खट्टर, ईशान खट्टर, काही खट्टर, ते धडक पिक्चर, आपला धडक पिक्चर रिमेक आहे, ऐकलं का? ऐकलं का? ईशान खट्टर, ईशान खट्टर आहे. खट्टर खट्टर काय म्हणा मराठीमध्ये मला जमत नाही. मग हिने काय केलं? याला डिवोर्स दिला. मग हिने लग्न केलं निलिमा आझमी कोणासोबत? संजय खट्टर सोबत. संजय खट्टर सोबत लग्न केलं. कोणी? हिने. कोण? निलिमा आझमीने. मग यांना कोणतं अपत्य झालं तयार? ईशान खट्टर. यांचा मुलगा कोणता आहे? येस, इट्स कॉल. आता बघा, आता सोपे भाषेत सांगू काय? सर समोर घ्या ना क्वेश्चन. काय? अरे बाळांनो मी सांगतो मला आवड आहे. डिटेल्स करेक्ट पेपरमध्ये
हा वर्ड खूप महत्वाचा आहे, हाफ ब्रदर वर्ड आलेला आहे, हाफ ब्रदर. प्रणाली एक काहीतरी शिकायला भेटून क्वेश्चन घेणार आहे मी. मग काय आहे हाफ ब्रदर, जर लोकांना हा शब्द खूप माहित नाही, काहीतरी नवीन शिकायला भेटतंय ना. मग काय झालं, हा झाला हाफ ब्रदर. म्हणजे एक बाप दोन माय स्टेप ब्रदर, एक माय दोन बाप हाफ ब्रदर हाफ सिस्टर. ओके, कधी शिकायला भेटते नाही स्टेप ब्रदर. ओके, अनिल कळसकर हु इज कॉलिंग मी. चला समजलं का, समजलं का, होप सो. हाफ ब्रदर स्टेप ब्रदर म्हणला. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. आता काय एरर आहे, द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स आर कंडक्टिंग अ ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. करेक्ट. सावत्र म्हणजे काय, येस, एक बाप दोन माय. आणि हाफ म्हणजे काय, दोन बाप एक माय. ओके चला, करेक्ट काय ना याच्यामध्ये, करेक्ट आहे. याच्यामध्ये काय एरर दिलेलं बघा, दिस अपार्ट. ओके, आता बघा कुठे कुठे आपण पाहू, एन टू कुठे, एन टू कुठे गेले बाळांनो, दिस. आता काय, द प्रोफेसर अलॉंग विथ हिज कलिग्स. बघा कलिग्स आणि बेस्ट फ्रेंड मध्ये बघा फरक आहे, बेस्ट फ्रेंड आणि कलिग्स मध्ये. बघा बेस्ट फ्रेंड म्हणजे काय, आपला एकदम लंगोटी यार, एकदम क्लोज फ्रेंड. आणि कलिग्स म्हणजे प्रोफेशनल कामावरची लोक, कलिग्स. हा कलिग्स मित्र. जर तुम्ही गुगल मानलं तर फ्रेंडचा पण अर्थ मित्र दाखवतो आणि कलिग्सचा अर्थ पण मित्र दाखवतो, पण जे कामावरचे असतात बघा, द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स. ओके, ती लेडी दाखवलं, हर कलिग्स आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग. आता बघा प्रोफेसर काय एकच आहे ना, मग सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, मग इथं काय येणार आहे, येस, इज कंडक्टिंग. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा रूल आहे हा. जर सब्जेक्ट सिंगुलर असेल वर्ब पण काय येणार आहे, येस, इज कंडक्टिंग. ओके पुढे घ्या, ऑन पिन्स अँड नीडल्स काय येणार आहे, ऑन स्टेट ऑफ हार्मोनी ऑफ हैप्पीनेस. ऑन पिन्स एंड नीडल्स, इसका क्या आएगा, ऑन पिन्स एंड नीडल्स. इडियम्स एंड फ्रेजेस. पण अरे यार मी कूलर लावतो, गरमी लागली पोरांनो, घाम फुटला रे. याच्यात काय येणार आहे, ऑन पिन्स अँड नीडल्स इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन इनस्टेड ऑफ कामनेस अँड लेन्स. बघा आता नीडल्स म्हणजे काय, सुई नीडल. ओके, इनस्टेड ऑफ हार्मोनी अँड हॅपीनेस का इनस्टेड ऑफ डलनेस अँड स्टिलनेस. करेक्ट आहे. नाही आहे, एंडेस्टी म्हणजे इनस्टेड ऑफ. बघा काय आहे आता, एंडेस्टी हा एक वर्ड आहे, अँग्री, राग. नो 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 नो, काय येईल, आरुष. इनस्टेड ऑफ डलनेस अँड स्टिलनेस, टेन्शन मध्ये येईल का, काय येईल, टेन्शन मध्ये येईल ना. आंसर क्या आएगा, दोन. इनस्टेड ऑफ कामनेस अँड लेन्स. चला फटाफट सांगा, ऑन पिन्स अँड नीडल्स. ऑन पिन्स अँड नीडल्स. चलो सी इन्स्टेड ऑफ हार्मोनी आहे का हॅमिनेस. चला मी पण टेन्शन मध्येच आलोय. मी क्लीन विथ अँडेस्टी म्हणजे ना शब्द अँडेस्टी, अँडेटी, अँडेटी. खरं 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 करताय, ओके बंद करतो कूलर. ओके ठीक आहे. चला याचं उत्तर काय करायचं सांगा मला तुम्ही. आंसर क्या है भाई और बहनों. चलो उद्या मला सांगा, उद्या सांगा, उद्या सांगा, उद्या
चला सातारा एक्सप्रेस व्हॉट वुड बी द आन्सर ऑन पेन्स अँड नीडल्स. सोपं आहे. डॅम श्योर लॉक किया जाए. लॉक करने को मांगता. बघा ही वॉज फॉल्सली अक्यूज म्हणजे अक्यूज म्हणजे काय आरोप करणे. डॅश स्टीलिंग द कॉन्फिडेन्शियल चोरी करणे इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट. बघा याच्यामध्ये काय येणार आहे ही वॉज फॉल्सली अक्यूज म्हणजे त्याला चुकीने काय केलं होतं आरोप करण्यात आलं होतं. मग त्याने काय केले होते कंपनीचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट होते चोरले अँड काय झालं हॅड टू प्रूव्ह हॅड टू करावं लागलं. फॉर स्टीलिंग का विथ स्टीलिंग ऑफ स्टीलिंग ही वॉज फॉल्सली अक्यूज. त्याने चोरी केली. ऑफ येईल का फॉर येईल का विथ. त्याने चोरी केली बघा. ही वॉज फॉल्सली अक्यूज फॉर लावून बघा इथं तुम्ही फॉर स्टीलिंग लावून बघा. विथ स्टीलिंग विथ लावून बघा. ओके ऑफ स्टीलिंग लावून बघा आलं. फॉर स्टीलिंग लावून बघा आणि काय ॲट स्टीलिंग लावून बघा लावून बघा. To be very anxious or nervous because you are waiting to okay something happens to, okay कोणता साऊंड ओके वाटतं. साऊंड कोणता ओके बाळांनो कोणता साऊंड ओके विच साऊंड इज. बघा मग बँकिंगला फक्त अंडरस्टँडिंग बेसिस वरती असं बँकिंगला तुम्ही म्हटलेत ना की मला ओके बघा ही वॉज फॉल्सली अक्यूज ऑफ स्टीलिंग. ओके कॉपी केली सर. चला पुढे काय सांगा ही वॉज फास्टली अक्यूज ऑफ स्टीलिंग त्याला चोरीचा आरोप त्यासाठी. ओके बेन सिटिंग ऑन द ओके पेन्स अँड थ्री इज द करेक्ट आन्सर. ओके कल्याणी व्हेरी गुड. विथ काय विथ स्टीलिंग सोबत चोरणे. ऑफ स्टीलिंग काय ऑफ स्टीलिंग येतं ऑफ स्टीलिंग काय ही वॉज फॉल्सली अक्यूज ऑफ साची चोरल्याबद्दल. येस ऑफ स्टीलिंग काय तर ऑफ स्टीलिंग चोरी केल्याबद्दल. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट. ओके ऑफ पाहिजे. याचं उत्तर काय कल्याणी व्हाट आंसर यू हैव गिवन. यस इसका आंसर क्या आएगा इन अ स्टेट ऑफ हार्मोनी एंड हैप्पीनेस. चला इसका आंसर क्या है नेक्स्ट क्या मिस्टर राम गोपाल शर्मा नेवर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट. क्वेश्चन टॅग आहे. ओके क्वेश्चन टॅग. ओके क्वेश्चन टॅग आहे. तो कधीच बोलत नाही. मलाच माहित नाही यार ऍड कशा येतात भरपूर येतात की ऍड. आय विल डू समथिंग मी आज काहीतरी करतो ऍडला मला पण ऍड भरपूर येतात का. चलो क्वेश्चन टॅग आहे बघा तो काय करतो नेवर. कोण याचे सब्जेक्ट काय आहे राम गोपाल शर्मा. याच्यामध्ये काय येईल करेक्ट डज ही का डझंट ही. नेवर बघा नेवर इथे दिलेलं आहे निगेटिव्ह वर्ड आहे. येस तो ते कधीच बोलत नाही मग काय डज ही. येस निगेटिव्ह सेट आहे करेक्ट मग पॉझिटिव्ह जाईल. डज ही काय येईल डज येईल कारण की इथं काय दिलेलं आहे नेवर दिलेलं आहे. डज डझंट ही नाही ना कारण नेवर दिलेलं तिथं तो कधीच बोलत नाही. पोरांनो कधीच बोलत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे राम गोपाल शर्मा नेवर्स कधीच बोलत नाही. तो कधीच बोलत नाही का म्हणतो. येस ओके डज ही कारण की नेवर इथे निगेटिव्ह दिलेलं आहे मग काय आपण पॉझिटिव्ह मध्ये घेतो ना. पुढे घ्या आलं का एरर. आय वर डान्सिंग एव्हरी डे वेन वॉज बघा मी शाळेत असताना प्रत्येक दिवशी नाचत होतो. ओके आयच्या समोर कधी येतं का पुढे काय येतं. आता आय वॉज येईल का आय हॅड येईल का आय डान्स. मी शाळेत असताना रोज नाचायचो एव्हरी डे. काय ना रे आय वॉज डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. मी शाळेत असताना. येस इथं काय आहे आयच्या समोर कधीच. ओके इफ ची जर केस असेल ते पण ग्रामॅटिकल रूल आहे बाबा सांगावं लागतो. सांगितलं तुम्हाला इफ आय वर देअर
पास्ट पॉसिबिलिटी बघा. जर इथे बघा इफ बघा एक रूल आहे. इफ बघा इफ आय वर देअर आय वुड हॅव हेल्प्ड यू. HELPED हेल्प्ड यू. आता हे सेंटेन्स राईट का रॉंग आहे? हे तर बरोबर आहे, पण आता इफ आय वर देअर आय वुड हॅव हेल्प्ड यू हे सेंटेन्स कसा, हे रूल आहे बघा. जर वाक्याची सुरुवात इफ ने झाली आणि जर मी तिकडे असतो तर तुझी मदत केली असती. काय म्हणतात? पास्ट पॉसिबिलिटी. आता हे नवीन वाक्य म्हणतात इफ ने जर वाक्यात सुरुवात झाली आणि ही शी इट असेल, त्यानंतर येणारा वॉज येत नाही, वर येतं. काय येतं? जर मी तिथे असतो मी तुझी मदत केली, आय वुड हॅव हेल्प यू. इफ आय वर अंबानी भाऊ. यस यार आरुष, अगले जन्म में हम जाएंगे अंबानी के खानदान में, देश मधले. तर हे करेक्ट आहे बरं का, इफ ने जर झालं तर. यस काहीतरी करतो. यस ऍडचं काहीतरी करतो. ऐकलं का? नवीन रूल शिकायला भेटलं तुम्हाला. रूल काय आहे? जर वाक्य सुरुवात इफ ने झाली, कशाने? इफ ने. ओके पुढे घ्या. लास्ट क्वेश्चन आजचा. प्लीज ट्यून इन टू डॅश FM रेडिओ. आर्टिकल आहे FM साउंड. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे गाइस. चलो लाइक करो, शेयर करो. नो द FM रेडिओ, द FM रेडिओ चॅनल ऑफ मुंबई जर आलं असतं, ऑफ मुंबई तर द आलं असतं बघा. सातारा वाटलंच मला. प्लीज ट्यून इन टू, जर त्यांनी म्हटलं ऑफ मुंबई चॅनल, ऑफ पुणे, ऑफ संभाजीनगर, द आला असतं बघा. आता बघा तुम्ही असं आर्टिकल रूल्स पण साऊंड पण मॅटर करतो आर्टिकल्स मध्ये बघा. ए अँड द बघा ज्या ठिकाणी साऊंडचं बघा आर्टिकल मध्ये सगळ्यात जास्त साऊंड बघा. जेव्हा तुम्हाला बघा आता बघा फॅन आणि FM बघा. आता बघा साऊंड बघा FM करून बघा FM आणि फॅन. नो मॅन नो सुबोध वाटलंच मला. प्लीज ट्यून बघा साऊंडला ज्यावेळेस साऊंडचा फरक. येस साऊंड कसं त्याचा साऊंड कसा उच्चार FM करून बघा तुम्ही FM आणि फॅन. फॅन बघा फॅनला आपल्या जिभेला ताण पडतो पडत नाही. फॅन FM मुंबई FM. येस मग काय तर याला साऊंडचा रूल आहे. FM ओके समजे. रूल शिकवले मी तुम्हाला. हा ब्रदर, स्टेप ब्रदर, इफचं सेंटेन्स शिकवलं आज. रूल शिकवला. ओके येस. अँड MA MBA येस साऊंड वरती असतं. ओके MCOM SP. चलो सो हम रुकते हैं. विल मीट यू टुमारो एट 3 o'clock. बाय बाय, गुड डे. कल मिलते हैं 3 बजे दोपहर में. साउंड होत नाही आयुष. BA साउंड होते बघा. BA चा साउंड बघा. आता BA बघ तुझा डाऊट बघा. BA बघा BA आणि MA. आता बघ तूच अनालिसिस कर. BA ताण पडत नाही. MA BA ला ताण पडत नाही ना. बघ BA आणि MA. आरुष लिसन टू मी. बघ तुझा क्वेश्चन आहे. आता बघा BA ताण पडत नाही. BA आणि MA. येस ओके करेक्ट आहे. साऊंड वरती असतो. करेक्ट आहे. आरुष इज इट क्लिअर? होप सो क्लिअर असेल. आय विल स्टॉप फॉर द डे. बाय बाय. करेक्ट आहे. सी टुमारो गाइज. Okay, you are kidding with me. You're making okay. Bye bye. Good day, guys.